तर या वाटेला नाही का साबरीची वाट म्हणते. इथे आहे आपल्या डोंगरदेवाचा गौळ. चला तर आपण आता इथून परत निघणार आहे. मांडवीचा कडा, इथं आहे पाण्याचं झिरं. तर मित्रांनो, कशा आहात? स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आज आपण जाऊ राहिलोय परत गवळाकडं. म्हणजे असं इकडं आलो होतो कामानिमित्त, तर आपण आज परत तिकडं जाऊन बघू. बरं, आपल्याला डोंगरदेवाला दिवा लावायला आलो होतं, तर म्हणजे असं रानातला प्राणी म्हणजे बघितला होता आणि तेच बघायला आपण आज जाऊ राहिलो आहे. आमची आपली गाडी तिकडं लावली आणि ज्या रस्त्याने आपण मागल्या वेळेस उतरलो होतो त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर या झऱ्यांना आता काही पाणी नाही. पण आपण ज्यावेळेस गवळाला दिवा लावायला आलो होतो ना, त्यावेळेस या झऱ्यांना खूप पाणी होतं आणि इथूनच खाली आपल्याला उतरायचं आहे. तर या वाटेला नाही का साबरीची वाट म्हणतात. आणि ते का म्हणतात तर बघू शकता, हे त्या साबरीचंच झाड आहे. पूर्ण असं हे पिवळे पिवळे, याला हे छोटे छोटे हे फुलं आहेत. बघू शकता, याला हे छोटे छोटे हे त्याचे फुलं आहेत. आणि याच्यामधून आपल्या म्हणजे दुधासारखं असं त्याचं चिक राहतं, ते निघतं. हे बघा, पण थोडंसं आता तोडू. तुम्ही बघू शकता किती असं पांढरा पांढरा त्याच्यातून चिक निघू राहिलाय. आणि हे काटेरी झाड असतं. तुम्ही भर उन्हाळ्यात जरी आले ना, त्याचं असं म्हणजे चिक आणि असं ते झाड दिसेल. वाटेल का ते वाळलेलं आहे, तर मग बघू शकता ते दिसायलाच तसं आहे. तर आपण आता त्याच रस्त्याने पुढे जाणार आहे. इकडे ही दरी बघू शकता, किती अशी खोल दरी आहे. आता जिकडे तिकडे नुसते या साबरीचेच झाडं आहेत. इकडं बघू शकता, इकडं. त्याच्यामुळं या ठिकाणाला साबरीची वाट असे पण म्हणतात. इकडं हा कडा बघू शकता. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडं लय मस्त असं वातावरण असतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं बघा, इकडे पण एक काटेरी म्हणजे छोटंसं झाड आहे ठिकठिकाणी भरपूर. त्याला बघू शकता पूर्ण असं गोंडे, पूर्ण काट्याचे गोंडे आहेत, एकदम सुईसारखे, एकदम टोकदार. पण मागल्या वेळेस आलो होतो तर दोघे तिघे जण होतो, पण आज मी एकटा आहे तर थोडीशी भीती पण वाटते. इथे आहे आपल्या डोंगरदेवाचा गौळ, तिथे जायला थोडीशी भीती पण वाटते. आणि इकडं बैल पण चारायला आलेले आहेत, म्हणजे कोणतरी घेऊन आलंय. बघू शकता बैल चोरू राहिले. इकडं खाली पण तिकडं पण आहेत. भीती वाटते, पण आपण आता एक दगड घेऊ सोबत. बाहेरून तर नाही काही दिसत, मध्ये सांगता नाही येत. हे आहे आपल्या डोंगरदेवाचं गौळ आणि इथूनच मागल्या वेळेस तो आपण प्राणी बघितला होता. आणि इथं आपण जे दिवे लावले ते पण इथंच आहेत. हा या वर्षीचा दिवा आहे आणि हा गेल्या वर्षीचा दिवा आहे. चला तर आपण आता इथून परत निघणार आहे. चला तर आपण आता इथं डोंगरदेवाच्या गवळाकडे आलो होतो आणि इथून आपण आता एके ठिकाणी म्हणजे मागल्या साईडने झरे आहेत पाण्याचे, जिथं उन्हाळ्यामध्ये माणसांना प्यायला पाणी किंवा आपल्या बैलांना गाईंना पाणी प्यायला तिथे नेतात, तिथं आपण जाणार आहे. आता तुम्ही इकडं हे पण बघू शकता, उन्हाळ्यामध्ये ज्या पण म्हणजे काटेरी वनस्पती आहेत त्यांना म्हणजे एवढे पाण्याची गरज नाही लागत, तर त्या उन्हाळ्यामध्ये एकदम हिरव्याचे हिरव्या राहतात. तर तुम्ही इकडं हे पण बघू शकता, हे पूर्ण असं काट्याचे छोटे छोटे झाडं आहेत.
त्यांना पांढरे फुलं लागलेले आहेत आणि पूर्ण असं हिरवं हिरवं दिसू राहिले. रानामध्ये आले आणि आपल्याला म्हणजे काही लागलं तर याचा जो पाला राहतो ना, त्या पाला एकदम हाताने चुरून त्याचा रस काढून आणि आपल्या त्या जखमेवरती लावायचा आणि त्याला असं फुलं असतं. तर खूप अशी औषधी वनस्पती आहे. कधी तुम्हाला भेटली ना तर तुम्ही नक्की म्हणजे काही लागलं तर उपयोग करा. ती वनस्पती तुम्ही बघू शकता तिकडं अशी जमिनीवर पण आहे आणि इथं तर बघू शकता ही पूर्ण दगड आहे मित्रांनो. आणि या दगडीच्या थोडंसं इथं माती आहे ना, त्या मातीच्या ठिकाणी बघू शकता वनस्पती आणि त्याचे हे फुलं आहेत. आपण आता परत त्या साबरीच्या वाटेजवळ आलोय आणि इथे एक झिरा असायचा पाण्याचा. तर तिथे पण पहिलं लय पाणी असायचं, बरं आहे का नाही पाणी. तर आपण आता मागच्या भागाकडे आलोय. इथून जी इथं दरी दिसते ना, इथंच पाणी असतं. तर आपण तिथे जाऊन बघू बरं. आणि इथं बघू शकता हे झाडं पूर्ण असं इथून पडून गेलंय खालच्या साईडने. आपण आलोय आता मांडवीला आणि बघू शकता हा आहे मांडवीचा कडा. इथं आहे पाण्याचं झिरं, इथूनच पाणी निघतं आणि छोटीशी झरी आहे, इथूनच ते पाणी खाली पडतं. इकडं बघू शकता छोटीशी झरी आहे इथं आणि इथूनच हे पाणी निघू राहिलं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे लई पाणी असतं इकडं. मग आता कसे उन्हाळ्याचे दिवस आहेत, हा फेब्रुवारीचा महिना आहे तर पाणी काही एवढं नाही आणि अजून किती दिवस पाणी राहतं हे पण नाही माहिती. तर इथून अशी छोटीशी झरी आहे. आपण आता इकडनं असं वरती जाणार आहे. तुम्हाला दाखवतो वरती किती अशी छोटी झरी आहे आणि हा रस्ता आहे. इकडनंच बकरं गाई बैल पाणी प्यायला इथं येतात. मागल्या वर्षी या आंब्याला लय आंबे होते पण यावर्षी काही एवढा मोहर नाही आला. यावर्षी तिकडच्या आंब्याला जास्त मोहर दिसतोय. इथे बघू शकता ही ती झरी आहे. इथून थोडंसं अंतरावर एवढीच ते झरी आहे आणि याचंच पाणी तिथे त्या मांडवीच्या कड्याजवळ येत आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.